नमस्कार, मी कन्सल्टिंग न्यूट्रिशनिस्ट सुजाता चव्हाण. 10 मे हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो आणि या जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने मी आज तुम्हा सर्वांसमोर घेऊन आली आहे एका आईची सक्सेस स्टोरी. त्या माझ्या क्लायंट आहेत. त्यांचं नाव आहे अक्काताई मोरे, इचलकरंजी, कोल्हापूर इथून. त्यांची सक्सेस स्टोरी अशी आहे की त्यांना फिजिकल लिमिटेशन असतानाही त्यांनी फक्त 6 महिन्यामध्ये 12 किलोचा वेट लॉस, प्रीडायबिटीस रिव्हर्सल, हाय कोलेस्ट्रॉल रिव्हर्सल आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या या यशोगाथेची मुलाखत घेणार आहोत. सर्वप्रथम मातृदिनाच्या मॅम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो काय तुमचं हे काय यश आहे, 12 किलोचा वेट लॉस, त्यानंतर प्री डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल रिव्हर्सल, बीपीच्या गोळ्या बंद होणं आणि फिजिकली ऍक्टिव्ह होणं, हे अगदी 6 महिन्यामध्ये तुम्ही साध्य केलेलं आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मॅम. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला आता? छान वाटतंय, मस्त वाटतंय, हलका हलका वाटतंय. खूप छान. मला एक सांगा की हा पर्टिक्युलरली डाएट घेण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? माझ्या मुलांनी सांगितले होते, त्यांनी पण केले होते. हा. त्यांचा विचार घेऊनच आम्ही सगळ्यांनी असं निर्णय घेतलाय की आपण हे करूया. असे की त्रास होत होता मला पण. काय त्रास होता तुम्हाला ते डाएट मुलं करण्यात? कंबरदुखी किंवा अंगदुखीचा जास्त त्रास होता. अंगदुखी, कंबरदुखी, गुडघे किंवा पाय दुखण्याचे होते. तुम्हाला हा. जसं की हे जे काही गुडघेदुखी म्हटलात किंवा कंबरदुखी वगैरे, तर याच्यासाठी हा. तुम्ही बाहेर डॉक्टरांचा वगैरे काही सल्ला घेतला होता का किंवा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती का याआधी? घेतले होते, बरेच ठिकाणी दाखवलं होते, खरं त्यांचं काय मला हे फरक पडला नाही. आता हा डाएट करत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का की मी कमी खातीये किंवा डाएटच्या गोष्टी खाल्ल्यामुळे काही विकनेस किंवा साईड इफेक्ट किंवा त्याच्यामुळे काही इतर वेगळा काही त्रास झाला का तुम्हाला? नाही, काय झालं नाही. पोट भरत नाही किंवा हे नाही, असं काहीच नाही. छान वाटत होते खाल्ल्यामुळे, त्याच्यामुळे झोप पण व्यवस्थित होत होती आणि त्रास काही नाही झालेला, जाणवलं नाही काय त्रास. म्हणजे तुमची झोप पण इम्प्रुव्हमेंट, म्हणजे डाएटमुळं झोपेमध्ये पण इम्प्रुव्हमेंट तुमच्या झाली आणि झोप फार हो. आवश्यक आहे. जसं आपल्या हो, ओव्हरऑल जे झोप. काही आरोग्य आहे त्यासाठी झोप फार आवश्यक आहे. तर डाएटचा हो, फायदा खूप आहे. तुम्हाला झोप पण तुमची एकदम शांत मिळण्यासाठी झाला. हो ना? तुम्ही जे काय हा रिझल्ट मिळवला, तर तुमचं डाएट सुरू करण्याआधी किती वजन होतं? माझं 70 किलो होते, आणि आता किती आहे? आता 58 आहे. ठेवणं आहे. म्हणजे जवळ-जवळ 12 किलोचा हा वेट लॉस आहे. आणि म्हणजे प्रामुख्याने मला हे सांगावसं म्हणजे वाटतं, की इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचं, म्हणजे अगदी घरातून पण तुम्ही बाहेर पडत नव्हता तुमच्या कंबरदुखीमुळे किंवा जो काय गुडघेदुखीचा त्रास होता त्यामुळे, आणि अगदी घरात राहून तुम्ही घरातल्या घरात थोडंफार स्ट्रेचिंग करून आणि फक्त डाएट फॉलो करून हा इतका मोठा रिझल्ट 12 किलोचा मिळवलेला आहे. आणि याच्या मागचं खरं कारण काय आहे, की तुम्ही दिलेला जो काही डाएट होता, जे माझ्याकडून मिळालेला, तो तुम्ही पहिल्या नाही. दिवसापासून अगदी प्रामाणिकपणे आणि डेडिकेशननी तुम्ही फॉलो केला. कुठे प्रॉब्लेम येईल तिथं मला विचारलात आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं फॉलो केल्यामुळं, स्ट्रिक्टली फॉलो केल्यामुळं हा सुंदर रिझल्ट तुम्हाला आज मिळालेला आहे. हो. आता सध्या हा जे काही 70 वरून 58 किलोपर्यंत वजन आलेलं आहे आणि तुम्ही जसं मला हो. म्हणालात, की आता तुम्ही सकाळी एक वॉकला जाता सकाळी. किती मिनिटं वॉक करता सकाळी तुम्ही? वाक कंटिन्यू अर्धा तास होतो. अर्धा तास वॉक करता. खूप छान. तर हे आता वॉक करता किंवा घरातून बाहेर पडता वगैरे, हे जे काही तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, तर हे बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही नातेवाईकांमध्ये जाता काही कार्यक्रमानिमित्त किंवा शेजारी वगैरे, तर त्यांच्याकडून तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट्स मिळतात का? किंवा ते काय म्हणतात? हो, विचारतात ना, तुम्ही कसं केलंय, वजन कमी झालंय किंवा हं, काय हं, औषधी घेऊन बंद केलाय काय, काय असे सगळेजण विचारतात. तर हां, त्यांना हां. मी तुमचे नाव सांगते. ही आता जी काही तुमची मी मुलाखत घेतीये, तर ही मुलाखत हा. बघणाऱ्या प्रेक्षकांना तुम्हाला काय म्हणजे संदेश द्यावासा वाटतो का? काय सांगावसं वाटतं का? मी डाएट केल्यामुळे माझं 58 किलो वजन झाले आणि मी सुजाता मॅडम कडनी मी डाएट प्लॅनिंग घेतला आणि माझ्या ह्याच्यात खूपच बदल झालाय, की मी आता एकदमच खुश पण आहे आणि आनंदी आहे. मला फिरण्यात वगैरे किंवा ह्याच्यात काही अडचणी येत नाही किंवा त्रास काही नाही आहे.
तुमच्यासारखे बरेच असे म्हणजे काही महिला असतात की मेनोपॉज नंतर 50 म्हणजे आता तुमचं वय 55 आहे, तर 50 नंतर वगैरे अशा काही व्याधी सुरू होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की दैनंदिन आपण जे काही गोष्टी आहेत, दैनंदिन कामं करताना पण त्रास वगैरे होतो. तर अशा महिलांना किंवा अशा म्हणजे लोकांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? मी सल्ला तुमचा घेतलाय, मीच घेतलाय, तेच तुम्हाला त्यांना पण सांगेन की सुजाता मॅडमना मी फोन करून तुम्ही विचारून डाएट प्लॅनिंग करावे पूर्ण 6 महिन्यात. त्यांना पण फरक पडेल तुम्हाला त्याचा. चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमचा जो काही सल्ला आहे तो नक्कीच म्हणजे कारण माझ्याकडे अशा खूप इन्क्वायरीज येतात की म्हणजे बऱ्याच मुली असतील किंवा बरीच मुलं असतील ते त्यांच्या आईसाठी म्हणून त्यांना त्यांची काळजी असते आणि त्यांना असं वाटत असतं की आईचं आरोग्य नीट व्हावं आपल्या. ते असतात म्हणजे दुसऱ्या गावी असतात आणि तिथून त्यांना ती काळजी वाटत असते की आपण आपल्या आईजवळ किंवा मम्मीजवळ आपण नाही आहोत आणि तिच्यासाठी आपण काहीतरी करावं. तर हा नक्कीच संदेश त्या मुलांना आणि मुलींना देखील आहे की ज्यांच्या आई वडिलांना काही आरोग्याच्या काही तक्रारी आहेत, डायबिटीज, बीपी सारखे काही आजार आहेत किंवा वजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे काही म्हणजे फिजिकल तक्रारी आहेत. तर नक्कीच तुमचा जो काही हा म्हणजे ही काही मुलाखत आहे किंवा तुम्ही आता जे काही सांगितलेलं आहे, तर त्या गोष्टी म्हणजे हे एक आदर्श उदाहरण म्हणेन मी. तर हे नक्कीच एक प्रेरणादायी ठरेल आणि त्यांना आपल्या आई-वडिलांसाठी एक त्यांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी म्हणून निर्णय घेण्यासाठी नक्कीच हे मदत करेल. पुन्हा एकदा मॅम तुमचं खूप खूप अभिनंदन हे हे जे काही यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल. थँक्यू मॅडम. तुमचं यश आला. मी अभिनंदन तुमचं करते की खूप खूप आनंद आहे. मी छानच वाटते, तुम्ही योग्य सल्ला दिला असा. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा मातृदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला आणि असंच तुमचं जे काही आरोग्य आहे म्हणजे तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. माझ्या मिस्टरांना बोलायचं तुमच्याबरोबर 2 मिनिटं. हा हा बोलवा ना त्यांना सरांना बोलवा. बोला. इकडे. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. माझ्या मिसेसला फार मोठा प्रॉब्लेम होता. चालणं फिरणं होत नव्हतं आणि अक्षरशः अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, परत गुडघेदुखी, टाचदुखी सगळे प्रॉब्लेम होते. आणि हम्म. ऑर्थोपेडिक सर्जनला मी भरपूर दाखवलं. जवळजवळ हम्म. 2 ते 3 वर्ष दाखवतोय. गोळ्या हम्म. औषधं चालू होते, पण त्यानं काही फरक पडलेला नाही. हम्म. किंचितही फरक पडलेला नाही. तात्पुरतं कमी यायचं, परत आणि आहे तसं व्हायचं. हम्म. तर आमच्या बजरंगने, आमच्या 2 नंबर चिरंजीव बजरंगने तुमचं हम्म. नाव सांगितलं मला आणि डाएट प्लॅन वगैरे घ्यायला सांगितला तुमचा. हम्म. त्याप्रमाणे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मी संपर्क साधून तुम्ही आमच्या मिसेससाठी डाएट प्लॅन दिला आणि सातत्यानं पाठपुरावा केला तुम्ही. 12 किलो कमी केलेलं आहे त्या डाएट प्लॅन मुळे आणि हम्म. चांगलं मार्गदर्शन लाभलं आपलं. आणि मनापासून मी खरंच सांगतो आनंदी आहे, समाधानी आहे की तिला चालणं फिरणं होतंय. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी पूर्ण बरी आता आणि आता सध्या ती आनंदात उत्साही असते आता. आणि खरंच मनापासून समाधानी आहे मी या बाबतीत. आणि असंच सगळ्यांना मार्गदर्शन लाभो आपलं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मनापासून. आणि मी माझ्या मित्रांच्या मिसेसना वगैरे सांगणार आहे, तुमचा नंबर देईन मी आणि हा, हा. तुम्ही त्यांना तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन कराल अशी माझी इच्छा, आशा आहे. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता जे काही मनोगत तुमचं व्यक्त केला म्हणजे तुम्ही तुमच्या मनापासून बोलताय कळतंय मला कारण त्यांना जो काही त्रास होत होता त्या त्रास म्हणजे त्रास आपल्या ते हा, आपल्या असं आहे ना की सहचारणीचा त्रास जो आहे तो त्या सहचारालाच कळू शकतो आणि आता जो काही होय. बदल झालेला आहे तो तुम्ही तुमच्या डोळ्यात देखत बघताय की त्या किती बरोबर उत्साही बरोबर. आहेत, आनंदी आहेत. हो तर हो हो नक्कीच आनंद. सर. हा. तर पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला दोघांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. मनापासून आपल्याला पण धन्यवाद आणि मनापासून आभारी आहे आपला. आणि कोल्हापूरला आला की या म्हणलं इकडे घरी हो भेटायला. हो 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 नक्की नक्की.